भ्रष्टाचार भोंगळा कारभार चालू आहे एमएससीबीच्या लोकांकडून, अधिकाऱ्याकडून 25,000, 10,000, 25,000च्या पटीनं बिलं असणाऱ्या लोकांकडून त्यांना हप्ते मिळले जातात आणि आमच्यासारख्या व्यापाऱ्याकडून 2,000, 5,000 बिल असताना सुद्धा लाईट कट केलं जाते. हे माझा आरोप आहे आणि माझ्या 3.5 लाख 3.5 लाख रुपयाचं औषध नुकसान झालेलं आहे. इंटिमेशन देणं काम आहे तुझं, लक्षात ठेव. 2 लाखाचं नुकसान झालं इथं फ्रीज मध्ये. कोण कट केलं मला पहिले सांग. त्याला पहिले तुम्ही वाजून बोलतो. अगोदर तुम्ही सांगा काम आहे सांगा पहिला. मारता का तुम्ही हात मारा. मारता का तुम्ही. 40,000 रुपये तुमच्या लिस्टमध्ये पेंडिंग आहे. एमआरडीसीच्या फ्रीज मध्ये इंजेक्शन आहे. कशाचं बिल आहे? होलसेलचं, मेडिकल होलसेलचं. लेट कट कोण कट केलं मला समोर घ्या पहिले. बिल मार्चच्या वेळेला मला हारून करावं. 5 महिन्याचं किती बिल बिल अमाऊंट किती आहे? इंटिमेशन दिलास का तू? नाही इंटिमेशन बिल घे सर. तसं 3.5 लाख 3.5 लाख आता 5 मिनिट तुला सांगणार तुझे डोळ्यातून तुम्ही लाखांची बिल सोडला लोक. कालच्या दिवाळीला सुद्धा तुम्ही अचानक अगोदर सांगा प्रॉब्लेम काय. मूर्खाला कळू नये का लाईट कट करायचं. लाईट कनेक्शन कट करताना आमच्या वर्गामध्ये लाख पर बिल आहे का? पाटील साहेब, तिसऱ्या महिन्याचं बिल नेमकं काय झालं मला सांगायचं. मी बालाजी डिस्ट्रीब्युटर नावाने माझं मेडिकल होलसेल आहे आणि काल अचानक ह्या एमईसीबीच्या लोकांनी न सांगता येऊन लाईट कट केलंय आणि ह्या साहेबाच्या समोर सुद्धा बोलतोय की मी न सांगता. मग ही कुठली पद्धत आहे? मागच्या वेळेला दिवाळीच्या दिवशी उद्या लक्ष्मीपूजन आहे म्हणजे एक दिवशी सुद्धा अगोदर लाईट कट केली. त्यावेळेस सुद्धा मी ह्या एमईसीबीच्या एवढा संताप येण्याचं कारण काय? अरे माझं मेडिकल होलसेल आहे, त्याच्यात आता 3.5 लाख रुपयाचे माझे इंजेक्शन खराब झाले ना फ्रीज मधले. त्याची जिम्मेदारी कोण घ्यायची? आणि सगळे इमर्जन्सी ड्रग आहे. माझं आरोग्य नगरमध्ये होलसेल आहे, त्याची पद्धत काय? सांगून कट करायला बरं लाख रुपये बिल आहे का तुमचं? 1-2 वर्षाचं बिल पेंडिंग आहे का? 3रा ते 4था महिना. मी व्यापारी आहे, राहणार बी आहे ते बिल. सांगायची पद्धत आहे ना सर. काय नेमकं प्रकार काय? कसं आहे, आता त्यांनी मला हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये त्यांचं बिल किती आहे काय बघून मी त्यात सांगतो मी त्यांना काय तुमच्यामुळे. आणि मी इंटिमेशन दिलं का साहेब? गोष्ट काय असते की बिल थकबाकीत आहे तर हे बिल भरणं हे जबाबदारी स्वतः ग्राहकाची असते ना की आमची जबाबदारी आहे. आम्ही फक्त माझं मेडिकल होलसेल अत्यावश्यक सेवेत आमचं काम काय वीज पुरवठा सुरळीत ठेवणे. वीज पुरवठा सुरळीत आहे, तुम्ही बिल भरा. बिल नाही भरल्यास आम्हाला 2 महिने असेल 3 महिने असेल वीज पुरवठा खंडित करायचं तसं आदेश आहे वरून. सध्या तालुक्यामध्ये वीज पुरवठा कुठं सुरळीत नाही सर. नाही ऐका काय मार्च महिन्यात वारंवार विद्युत खंडित होत आहे. मी स्वतः प्रत्येक ठिकाणी फक्त 2 महिन्याचं पेंडिंग लाईट बिल असल्यामुळे त्यांचं म्हणणं 3.5 लाख रुपयाचं नुकसान झालं. याला जबाबदार कोण? इमर्जन्सी ड्रग आहे माझं, आता चालायचं बघायचं माझं करून द्यायचं. तुम्ही जर बाकीदार नाही, तुम्ही इंटिमेशन दिलं का? तुमच्या नियमात आहे ना नाही आहे? किती लाखांची उमर शहरात बिल पेंडिंग आहे? इंटिमेशन ग्राहक नंबर माहिती नाही, माझं मेडिकल होलसेल आहे तुला माहिती नाही. आणि तू येऊन कट करतो का बदमाश? तुला बिल किती महिन्याचं आहे हे माहिती नाही. 5 महिन्याचं सर. तुला 5 महिन्याचं बिल किती आहे रे बेटा? 6,000 ते 7,000 रुपये बिल आहे. तू सांगितलंस का मला? तू इकडे ये पहिले. तू इकडे पहिले समोर ये. तुला हुडकून मारतो सांगलो आम्ही. समोर ये तू पहिला. समोर ये तू पहिला. मला माहिती नाही. तुला समोर ये. मला इकडे ये, समोर ये. मला ते बघायचं. ते माझं 3.5 लाख रुपयाचं औषध नुकसान झालेलं कोण देणार आहे? इथं तुझ्या साहेबासमोर सांग. ये इकडं. त्याला उचलून मारून त्याचे पाय तोडत. लक्षात ठेवा. कसल्या गोष्टीला आज नाही का सांगा मला काय. मी करू शकतो हे माझ्या लेकरबाळाचं हे करायचं. आमच्या लेकरबाळाचं नुकसान झाले हे तुम्हाला चालतंय, पण त्या मेडिसिन बसून भला होणाऱ्या लेकरबाळाचं नुकसान झालं तुम्हाला चालतंय का? ती मेडिसिन नुकसान झालं त्याला काय करावं? प्रॉब्लेम आहे. तुम्ही स्वतः कापशाला फोन लावता, फोन लागत नाही. सरकारला लागा ना. मग आज आम्ही व्यापारी मार्केटमध्ये बसलो. तुमचं काम न विचारता लाईट कट करण्याचं कारणच काय?
नाही नाही हा तुम्ही कदाचित फोन लागू शकत नाही सर नाही एक मिनिट पाटील साहेब मला काय म्हणायचं शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं असं म्हणणं आहे एमएससीबी वाले फोन उचलत नाहीत लागलं तर आणि फोन लागत नाही आता आमचं ते काय कारण सर आत्ताचा प्रकार झाल्यामुळे त्याने हे केलं असेल घाबरून बाकी काही विषय नाही असं फोन बंद नाही दैनंदिन आहे सर मी स्वतः तुम्हाला लावतोय सर माझ्याकडे नंबर आहे माझ्या सांगा तुमचा फोन गल्लीतून 5 वेळा लावलं तरी तुम्ही फोन उचलत नाही सर बिलकुल नाही असं रजिस्ट्री चेक हे झालेलं सर माझ्यासोबत कधीच नाही झालेलं मी अर्ध्या रात्री फोन लावला तरी उचलत असलो तुमचा मोबाईल काढा आणि माझा नंबर डायल करा किती मिस कॉल आहेत चेक करा कसं असते सर एखाद्या ऐका 2 मिनिट एखाद्या ठिकाणी फॉल्ट झालेला आहे स्वतः साईडवर मी थांबलेला असतो ज्यावेळेस एखाद्या साईडवरचं काम चालू असेल त्यावेळेस एकच फोन जर रिपीट येत असेल तुम्हाला सांगितलेलं असताना तर मग तरी तुम्ही थांबायची तयारी दाखवत असाल तर कसं होईल अच्छा म्हणजे तुम्ही आम्हाला आधी बोललेलं आहे आणि मी उभं वेळासारखं तुम्हाला फोन करतो असं तुमचं म्हणणं आहे काही कंझ्युमर असे आहेत की ते कंटिन्यू फोन लावत राहतात नाही माझं उत्तर द्या ना मी कंटिन्यू तुम्हाला काहीतरी विचारण्यासाठी फोन लावतो कारण नागरिक मला वारंवार फोन करतात 4 दिवस त्यांच्या घरी लाईट नसते म्हणून तुम्हाला फोन 5व्यांदा लावल्यानंतर तुम्ही उचलता सर आणि तुमच्या आधी हे जे कार्यालयाचे काही नंबर असतात त्याला फोन लावलं तर ते तर उचलतच नाहीत प्रतिसादही देत नाहीत 1 तासापूर्वी दुसरा व्यक्ती होता आता माझी ड्युटी चालू झाली असे वेगवेगळे कारण फोन उचलले पाहिजे हे आहे बरं का बोंबाबोंब आंदोलन पण केलं सर नागरिक एमएससीबी कार्यालयामध्ये सगळं म्हणणं बरोबर आहे आमची लोक इमर्जन्सीमध्ये काम करत असतील थोडं तुम्ही त्यांच्या जीवाची पर्वा केली तर बरं राहील असं वाटतं मला सर सर्वात जास्त ऐका फोन रिस्की काम करता आहे फक्त शेतकरी सर नाही ऐका एक मिनिट त्यांची तुम्हाला व्यथा माहितात का शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याचा आहे हे वेगळा विषय आहे शेतकऱ्यांचा वेगळा विषय आहे कारण हा आपला अर्बनचा विषय ना नाही तुम्हाला सर्वच विषय बोलतो तुम्हाला एमएससीबीवर खूप मोठा आक्रोश आहे सर नागरिक शेतकरी व्यापारी उद्योजक सर्वांचेच आहेत एमआयडीसी मधले तर उद्योजक पळून जाण्याच्या मार्गावर आहे सर तुमच्या जाचाला कंटिन्यू लाईट बंद चालू असं परिस्थिती नाही आहे सर लावलेले सर आपण बातम्या लावलेले तसे आता हे बालाजी पटेल माजी नगरसेवक आहेत यांच्यासोबत आता काल अचानक त्यांना न सांगता लाईट कनेक्शन कट करण्यात आलं आणि 3.5 लाख रुपयाचं जे काही मेडिसिन आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं ते पूर्णपणे डॅमेज झालं असं त्यांचं म्हणणं आहे मी नगरसेवक नंतर आहे मी पहिले मेडिकल व्यावसायिक आहे मेडिकल व्यावसायिक आरोग्यनगरच्या 200 डॉक्टरच्या सेंटरमध्ये माझा मेडिकल व्यवसायाचा व्यवसाय अत्यावश्यक सगळे औषध असताना तुम्ही मला निरोप न देता लाईट कट करण्याचं कारण काय बरं माझं कुठं 1 लाख आणि 2 लाख रुपये बिल थकीत आहे का माझं 3ऱ्या महिन्याचं बिल कदाचित राहिलं मी एक व्यापारी म्हणून राहिले 4 ते 5 हजार बिल असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मला दाखवा आणि माझ्याच त्या भागातले किती बिलं 25 म्हणजे तुम्हाला फक्त एवढं म्हणायचं की तुम्हाला इंटिमेशन देऊन कट करायला पाहिजे इंटिमेशन देऊन कट करायला पाहिजे अत्यावश्यक इंटिमेशन न दिल्यामुळे हे तुमचं राग होता या ठिकाणी निश्चित राहणं साहजिक आहे माझं 3-3.5 लाख रुपयाचं औषध नुकसान झालेलं आहे आता तुमची मागणी काय यांच्याकडे मला माझं झालेलं नुकसान भरून द्यावं आणि कोण कट केलं लाईट त्याला सर हे आता यांचं जे 3.5 लाख रुपये नुकसान झालं असं म्हणतात त्यांनी तुमच्याकडे नुकसान करायला लागतात यावर तुमचं काय म्हणणं असं नेमकं तसं जर तुम्ही नुकसानाचं बोलायचं झालं म्हणत असतात समजा तर आम्ही हे जे लाईट बिल मागतो तुम्हाला एकाने आता वापर करता तुम्ही त्याचं नाही त्याचं तेच म्हणलं सर तुम्ही मागितलं नाही म्हणतात लाईट बिल असं होणारच नाही संपर्क साधला नाही त्यांना लाईट बिल डायरेक्ट त्यांचं जे मेडिसिन स्टोअरचं जे कनेक्शन कट करण्यात आलं असं लाईट बिल मागण्याची आवश्यकताच नाहीये लाईट बिल भरणे ही ग्राहकाची जबाबदारी आहे आमची त्यांना मागण्याची आवश्यकता काय आहे हे सहकार्य म्हणून चालू आहे सांगणं हे सहकार्याची भावना आहे अच्छा म्हणजे तुमच्या नियमात नाही ग्राहक म्हणून कर्तव्य त्यांचं त्यांनी लाईट बिल भरलं पाहिजे वेळेत ड्यू डेटच्या नंतर एक त्यांची तारीख असते अंतिम तारीख ती संपल्याच्या नंतर जर नाही भरलं तर वीज पुरवठा खंडित करायचा तुमच्या नियमात असं कुठं नाही की इंटिमेशन देणं गरजेचं आहे ग्राहक असो शेतकरी असो त्यांच्या डायरेक्ट वीज कनेक्शन कट करणं इंटिमेशन हे मोबाईल ॲप अच्छा मोबाईलवरती येतं शेतकरी बांधवाकडे मोबाईल ॲप नसतं सर काय करायचं आता आपला विषय ह्यांचा चालू आहे ना सर सर्व कॉमन का तुम्ही एकट्यासाठी आला नाही मला सुद्धा माहिती नाही काल दुपारपासून साहेब का लाईट मी व्यापारी आहे लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी असताना लाईट कट केल्याच्या नंतर मी हाच विषय 3 चौकाला एमएससीबी मध्ये बोललो की हिंदू लोकांच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही लाईट कट करता म्हणजे हे काय तुमची पद्धत असा काहीच विषय नाही मी हे बोललोय माझे वाक्य त्यावेळेस सुद्धा आणि त्यावेळेला मला माझ्याबद्दल तुम्ही ब्रश शब्द बोललो नाही किंवा मला विचारलं सुद्धा नाही की पाटील साहेब लाईट कट केली आणि आता तुम्ही काल लाईट कट केलं आज आम्हाला कळतंय लाईट कट केली आहे म्हणून आणि तुमचं काहीच एक व्यक्ती येऊन आम्हाला इंटिमेशन दिलेलं नाही धार्मिक विषय किंवा कुठलंही
खालचे लोक पैसे घेऊनच लाईट कट ठेवतात आणि आमच्या सारख्याचे 2-5 हजार 5-7 हजाराचे बिलं घेऊन कट करतात. हे आमचा तुमच्यावर दोषच आहे 100%. नाही असं कुठलं पाटील साहेब खूप मोठा आरोप या ठिकाणी करतात. नेमकं काय मला शहरात एमएससीबीचा भोंगळा कारभार चालू आहे. एमएससीबीच्या लोकांकडून अधिकाऱ्याकडून 25,000, 10,000, 25,000च्या पटीनं बिलं असणाऱ्या लोकांकडून त्यांना हप्ते मिळले जातात आणि आमच्यासारख्या व्यापाऱ्याकडून 2-4-5 बिल असताना सुद्धा लाईट कट केलं जातंय. हे माझा आरोप आहे आणि माझ्या मेडिकल व्यवसायातल्या औषधाचं नुकसान आज 3 ते 3.5 लाख रुपये झाले. ते नुकसान कोण भरून देणार आहे ते मला साहेबांनी उत्तर द्या.